नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सौरभ सुरडकर आपल्या सगळ्यांचं पुस्तकालयात हार्दिक स्वागत करतो. आज आपण डॉक्टर विद्या जोशी लिखित दास सर्वोत्तमाचा हे रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावर आधारलेली कादंबरी याचं विश्लेषण करणार आहोत. हे पुस्तक विघ्नेश पुस्तक भांडार कणकवली यांनी प्रकाशित केलेलं आहे. एकूण पृष्ठसंख्या ही 474 असून पुस्तकाची किंमत ₹860 आहे. सर्वप्रथम मी आपणांना हे सांगू इच्छितो की मी फक्त या पुस्तकाचे परीक्षण करत आहे. या पुस्तकामध्ये काय लिहिले आहे ते सांगत आहे. या सगळ्यांशी मी सहमत असेलच असे नाही. कारण या पुस्तकामध्ये बरेच चमत्कार दिलेले आहेत. ईश्वराचे अंश असलेले पुरुष असं उल्लेख केलेले आहे. त्यामुळे हे पूर्ण लेखिकेचे मत आहे. मी फक्त या पुस्तकात काय दिले आहे हे सांगत आहे. त्याच्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नका. तर श्री रामदास स्वामी यांचा जन्म एका सर्वसामान्य घरात झालेला होता. परंतु जन्मानंतरच यांनी प्रगाध लीला दाखवण्यास सुरुवात केली होती. म्हणजे जन्माआधीच यांची भविष्यवाणी सांगितली आहे पुस्तकामध्ये की हे हनुमानांचा अंश यांच्यामध्ये असेल. हनुमानाचा मानवरूपी अवतार सारखा हा प्रकार यांचं सांगितलेला आहे जन्माच्या आधीच. लहान वयातच हे नदीच्या तळाशी जाऊन बैठक मारू शकत होते. झाडांवर चढून खाली उड्या मारू शकत होते. म्हणजे असे थोडे पराक्रमी पुरुष हे लहानपणापासूनच सांगण्यात आलेलं आहे. यांना पहिलेपासून थोडी दैवी शक्ती म्हणूया हवं तर, अशी अवगत आहे असं या पुस्तकामध्ये दाखवलेलं आहे. त्यांनी ब्रह्मचारी राहण्याचा निर्णय खूप आधीपासून घेतलेला होता. घरच्यांना काळजी होती की यांनी लग्न करायला पाहिजे नारायणनी. त्यांची आई त्यांना नारबा म्हणत असे. परंतु त्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यांना एकच त्यांचं उद्दिष्ट होतं की धर्म वाढवायचा आणि लोकांना व्यायामी शरीर बनवायला लावणे आणि त्यांची एक सेना बनवून त्या काळच्या जे काही धर्मभ्रष्ट करणारे लोकं होते किंवा लोकांवर अन्याय करणारे लोकं होते त्यांना ते म्लेंछ म्हणत. त्या म्लेंछांच्या विरोधात यांना कारवाया करायच्या होत्या. त्यासाठी एक सैन्याची गरज किंवा लोकांच्या मनामध्ये एक दीप प्रज्वलित करण्याचं काम यांनी केलं असं पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर त्या काळामध्ये आदिलशहा, निजामशहा हे फार लोकांवर अत्याचार करत, पोरं बाया उचलून नेत, त्यांच्यावर अत्याचार करत, लोकांना मारत, प्रसंगी मारून टाकत, हे सगळं डोळ्यासमोर होत असे. त्यामुळे त्यांची तळपायाची आग मस्तकात जात असे. तर यांना कुठेतरी विरोध व्हायला हवा अशी रामदास स्वामींची इच्छा होती आणि तेच त्यांनी कार्य हाती घेतलं होतं असं पुस्तकात लिहिलेलं आहे. शिवाजी महाराज आणि शहाजी महाराज या दोघांचीही त्यांची भेट झालेली आहे असं पुस्तकात सांगितलेलं आहे आणि लोकांना प्रोत्साहित करून शिवाजी महाराजांना जाऊन भेटा, त्यांना शामील व्हा, त्यांना त्यांचं सैन्य बना, त्यांचे मावळे बना असं आव्हानही रामदास स्वामी यांच्याकडून भूतकाळात केले गेलेलं आहे असं पुस्तकात लिहिलेलं आहे. यामध्ये लोकांना दीक्षा देणं, प्रवचन करणं, साक्षात्कार घडवणं अशा शब्दांचा उल्लेख केलेला आहे. हे सगळं रामदास स्वामी करत होते आणि एक त्यांना दैवी चमत्कारच प्राप्त होता असा उल्लेखही पुस्तकात आहे. एक मेलेली घार त्यांनी जिवंत करून दाखवली आहे असा चमत्कारिक उल्लेख पुस्तकात आहे. तर असे रामदास स्वामी हे चमत्कारी पुरुष होते. त्यांनी बरेच समाजोपयोगी काम केलं आहे असं पुस्तकात मेन्शन आहे. तर ज्यांना रामदास स्वामी हे काय होते, हे त्यांनी काय काय कामं केलेली आहेत, हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे. पुस्तक हे त्या काळच्या संस्कृत लँग्वेजमधल्या उक्त्या किंवा कडवे त्यामध्ये दिलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन लेखिकेंनी मराठीमध्ये नंतर खाली करून दाखवलेलं आहे. तर पुस्तकाची पानांची संख्या फार जास्त आहे. पुस्तक हळूहळू वाचावे लागते. समजायला थोडं किचकट आहे. पुस्तक लेखिकेने एकदम सोप्या भाषेमध्ये ते उलगडून दाखवलेलं आहे. याबद्दल मी लेखिकेचं अभिनंदन करतो आणि ज्या लोकांना रामदास स्वामी यांच्याबद्दल वाचायला आवडेल, त्यांचे चमत्कार वाचायला आवडतील अशांसाठी हे पुस्तक आहे. तर हा बुक रिव्ह्यू आपल्याला कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. या पुस्तकाला आपण पुस्तकालयातर्फे 3.5 आउट ऑफ 5 स्टार देणार आहोत. धन्यवाद.